महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। बोरी परिसरात सोबतीचे कार्य अखंडित सुरू राहील, ॲडव्होकेट मंगेश नेने। सोबतीतर्फे शालेय साहित्य वाटप। आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर कठोर मेहनत घेतल्यास यश आपोआप तुमच्या पायाशी येईल। धैर्य, चिकाटी व प्रामाणिकपणे काम केल्यास आपले उद्दिष्ट सफल होते। तुम्हाला काही अडचण असेल तर विजय मोकल यांच्याकडे सांगावे आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू। सोबती संस्थेच्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप केले जात आहे। सोबती संस्थेने गेल्या 21 वर्षात अनेक माणसे जोडली गेली आहेत। बोरी परिसरात सोबतीचे कार्य अखंड सुरू राहील अशी ग्वाही सोबती संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने यांनी बोरी येथे शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना काढले। पत्रकार विजय मोकल यांच्या प्रयत्नाने तसेच कल्याणी पाटील, किरण म्हात्रे, नंदकुमार पाटील यांच्या सहकार्याने बोरी परिसरातील विद्यार्थ्यांचे प्रतिपालकत्व सोबती संस्थेने स्वीकारले आहे। या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच इतर साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी सोबतीचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश नेने, सचिव डॉक्टर नीता कदम, निलेश म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल, प्रितेश दोशी, धनश्री दोशी, बोरी ग्रामपंचायत उपसरपंच स्वप्नील कोठावळे, ग्रामपंचायत सदस्य अपेक्षा म्हात्रे, सदस्य दिलीप म्हात्रे, किरण म्हात्रे, शंकर म्हात्रे, रवींद्र गावण, स्मिता मोकल गावण आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोबती संस्था 21व्या वर्षात पदार्पण करत असून सोबतीचे बोरी गावाशी विशेष नाते आहे। गेल्या 21 वर्षात विजय मोकल यांच्या सहकार्याने सोबतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत। विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, दिवाळीत फराळ वाटप, आरोग्य शिबिर, ज्येष्ठ नागरिकांसाठी सहली, महिला जनजागृती कार्यक्रम व इतर कार्यक्रमातून ऋणानुबंध जुळून आला आहे। मुली व महिलांना कोणत्याही समस्या असतील तर आम्हाला सांगा, सोबती संस्था तुमच्या सोबत असेल असा विश्वास डॉक्टर नीता कदम यांनी मनोगत व्यक्त करताना केला। यावेळी निलेश म्हात्रे, विजय मोकल यांनी मनोगत व्यक्त करताना सोबती संस्थेच्या कार्याचा आढावा मांडला। प्रास्ताविक किरण म्हात्रे यांनी केले। यावेळी परिसरातील 50हून जास्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत सुट्टी होईल पेड। आणि सोबतीच्या माध्यमातून नुसतं शालेय साहित्य वाटप केला जात आहे असं नाही, तर एक 5-6 वर्षापूर्वी एक महाआरोग्य शिबिर संपन्न झालं। त्यावेळी जवळजवळ 900 ते 1000 लाभार्थींनी म्हणजे लाभ घेतला होता। त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिवसीय सहल आयोजित केली होती। पुन्हा शासनाच्या ज्या योजना आहेत त्यापैकी ज्या निराधार महिला आहेत त्यांना दरवर्षी 500 रुपयाचं वाटप करण्याचं हे होतं, तो पण सोबतीच्या माध्यमातून आपल्या गावातल्या अनेक महिलांना लाभ मिळाला होता। सोबती संस्थेतर्फे दप्तर आणि शालेय साहित्याचं वाटप आज केलेलं आहे आणि हा अखंड उपक्रम आमच्या सोबती संस्थेचे संस्थापक आणि आमचे आधारवड आदरणीय ॲडव्होकेट बापूसाहेब नेने यांच्या मार्गदर्शनाखाली हा अव्याहतपणे 21 वर्ष सुरू आहे आणि यापुढे त्यांच्या आशीर्वादाने आम्ही पुढे हा सुरूच ठेवू। या बोरी गावाशी आमचा गेले अनेक वर्षाचा परिचय आहे। तो आमचे ज्येष्ठ इथले पत्रकार मित्र विजयजी मोकल यांच्यामुळे गावाशी संपर्क आमचा झाला आणि या गावात 21 वर्ष आम्ही ह्या पद्धतीने फक्त शालेय ह्याचं वाटपच वस्तूंचं वाटप नाही तर इतर अनेक गोष्टीत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ह्यासाठी जे आम्हाला करता येईल ते मार्गदर्शन पण आम्ही इथे करत असतो। धन्यवाद। वेगवेगळ्या प्रकारचे काउन्सिलिंग आणि त्या संदर्भात उपाययोजना करत आहोत। हे करत असताना आम्ही विख्यात अशा काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट, सायकॅट्रिस्टची मदत घेऊन हे उपक्रम वेगवेगळ्या ठिकाणी राबवत आहोत। तसंच महिलांच्या बाबतीतही आम्ही महिलांच्या आरोग्यासाठी जे वॅक्सिनेशन्स करावे लागतात ते वॅक्सिनेशन, त्याचप्रमाणे त्यांना दैनंदिन आयुष्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स